भाड्याने राहायचं की घर विकत घ्यायचं, हा आजच्या तरुणांना पडणारा प्रश्न आहे. तू आता एक उत्तर दिलेलं आहेसच, पण तू एक इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहे, गुंतवणूक सल्लागार आहेस. तू काय सल्ला देशील? मी मगाशी म्हटलं तसं स्वतःसाठी राहण्यासाठी घर निश्चित घ्यायचं. ते घ्यायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय स्थैर्य आणि इमोशनल अटॅचमेंट असते प्रत्येकाची घराबाबत. पण घर कधी घ्यायचं ना, हा योग्य निर्णय व्हायला हवा. जनरली ना आपल्या फॅमिलीजमधनं बघा, तुम्ही ऐकलं असेल की नोकरी लागली की घर घे, त्याच्याशिवाय मुलगी कोण देणार. लग्न होत नाहीत मुलांच्या. अगदी बरोबर. माझं जर स्वतःचं घर नाही तर मला मुलगी मिळणार नाही, हे प्रत्येक मुलाला आज टेन्शन आहे. तर मी उलटं सांगेन की ह्या पेरेंट्सनी म्हणजे आईवडिलांनी हे बर्डन मुलांवर टाकू नका. कारण कसं असतं ना, नोकरी लागल्या भलेही तो लाखभर पगार घेतोय मुलगा, पण तो ना 60-70 हजार रुपये EMIला भरायला लागतो. ह्या भानगडीत त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स होतच नाहीत. बरं, ह्या मुलांची लाईफस्टाईल इतकी हाय आहे की हा EMI सुरू झाला ना की स्वतःच्या खर्चासाठी अगदी कुठे फिरायला जायचं म्हटलं ना तरी यांना मुलांना आईवडिलांकडनं पैसे घ्यायला लागतात. लाखभर पगार घेऊन जो मोठी रक्कम मी EMIमध्ये घालवते, इन्व्हेस्टमेंट शून्य आहे. योग्य वेळी घर घ्या, घर नक्कीच घ्यायचंय.